मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसला आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती। डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारला हेरिटेज लुक देत ती प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल केली होती। यासोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मध्य रेल्वेकडनं ऐतिहासिक ट्रेन महोत्सव साजरा करण्यात आला आहे। मुंबई महापालिका यंदाही वृक्ष संजीवनी अभियान राबवणार आहे। 22 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत हे अभियान राबवलं जाणार आहे। वृक्षांच्या आरोग्य संवर्धनासाठी हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। ठाण्यामध्ये तापमानाचा पारा वाढलेला आहे। या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनानं मिशन शीतल कवच उपक्रम राबवत उष्माघाताचा मुकाबला करण्यासाठी आराखडा हाती घेतला होता। यावेळी प्रत्येक रुग्णालयामध्ये उष्माघातासाठी वॉर्ड आणि रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या। तर यावेळी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। आखाती देशामधील युद्धाचा परिणाम आता छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठांवर दिसू लागला आहे। यातील एक म्हणजे खाद्यतेलाच्या आयात आणि पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला। गेल्या 15 दिवसात सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलाच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांची वाढ झाली आहे। कच्च्या तेलाचे वाढलेले दर आणि आयात वाढलेला वाहतूक खर्च यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागते। अमेरिका, इराण, इस्रायल महायुद्धाचा परिणाम भारतातील एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर झाला आहे। सिलेंडरच्या तुटवड्यामुळे लाकडाची मागणी वाढलेली आहे, त्यामुळे लाकडाचे दरही वाढले। याचा मोठा फटका उद्योगांना बसलाय। खवा उद्योगावर याचा थेट परिणाम होताना दिसतो। एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे शासनानं काही जिल्ह्यांमध्ये पर्यायी इंधन म्हणून रॉकेलचं वितरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला। ठाणे ग्रामीण भागात 48 ठिकाणी 4 टँकरद्वारे रॉकेल वाटप केले जाणार आहे। मात्र ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागासाठी अद्याप कोणतेही आदेश निघाले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। इंधन तुटवड्याच्या अफवेमुळे वाशिम जिल्ह्यात पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी होती। गर्दीमुळे रांगा वाढून किरकोळ वाद टाळण्यासाठी काही पंपांवर पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं। इंधनाचा तुटवडा जाणवणार असल्याची अफवा पालघरमध्ये पसरल्यानंतर वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली। मात्र जिल्ह्यात महिनाभर पुरेल इतका इंधन साठा असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। तर अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही केलंय। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 3186 कोटींच्या अर्थसंकल्पाला महासभेत मंजुरी दिली आहे। यंदाच्या बजेटमधून नगरसेवकांना 1 कोटीचा निधी दिला जाणार आहे। यंदा मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेनं 860 कोटी 59 लाखांचा मालमत्ता कर वसूल केला आहे। थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेऊन तत्काळ कर भरणा करावा असं आवाहन प्रशासनानं केलंय। कर भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली आहे। रायगड जिल्हा परिषदेचा 235 कोटी 91 लाखांचा अर्थसंकल्प विशेष सभेत मंजूर झाला। यात शिक्षण विभागासाठी पहिल्यांदाच तब्बल 11 कोटींची भरीव तरतूद केली आहे। अहिल्यानगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ झाल्याचं दिसलंय। महापालिकेच्या मालकीच्या जागांवरून भाजप नगरसेवक निखिल वारे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। तर एक समिती स्थापन करून महापालिकेच्या मालकीच्या जागांची नोंद करण्याची मागणी केली आहे। सोमवारी कोल्हापूर शहरातील अर्ध्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। महावितरण कंपनीकडनं वीज वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे। मंगळवारी देखील अपुरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्यानं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे। रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। या मार्गावर हिरडोशी इथं रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे हा रस्ता 30 एप्रिलपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं। पालखेड कालव्याच्या आवर्तनातून येवला शहराला पाणीपुरवठा करणारा तलाव भरायला सुरुवात झाली आहे। यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेली पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। गंगासागर तलावात आलेल्या पाण्याचं जलपूजन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केलं। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा
सन्मान केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला। यावेळी फडणवीसांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशस्ती पत्राचं वितरण केलं गेलं। पुण्याचे गजानन पाटील यावेळी जिल्हा परिषदेचे सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी ठरलेले आहेत। व्हॉट्सअॅपनं आयफोन वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची सुविधा सुरू केली आहे। आता यापुढे एकाच आयफोनवर 2 व्हॉट्सअॅप वापरणं शक्य होणार आहे। यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन साधनांचा समावेश केला आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं शताब्दी वर्ष पार पडलंय। शताब्दी वर्ष महोत्सव निमित्त जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून विविध कार्यक्रमांचं वर्षभर आयोजन केलंय। शताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्तानं बोधचिन्हाचं उद्घाटन करत केक कापला। यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 100 सोसायटीच्या संचालकांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव केला गेला आहे। कोल्हापुरातील शाहू मिल सुरू करण्यासाठी बैठक घेण्यात आली। खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या उपस्थितीमध्ये बैठक झालेली आहे। यावेळी या बैठकीला लोकप्रतिनिधींसह आंदोलनकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी कोल्हापुरातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येत सरकार दरबारी पाठपुरावा करून शाहू मिल पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं। सांगलीत महापालिकेच्या रस्त्यांविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विश्राम बागेतील रस्त्यावर धरणं आंदोलन केलं गेलंय। कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी 1,40,00,000 दान अर्पण करण्यात आलं। मंदिरातील एकूण 12 दानपेटीची मोजदाद गेल्या 4 दिवसांपासून करण्यात आली आहे। सण उत्सव आणि सुट्यांमुळे हजारो भक्तांनी देवीचं दर्शन घेतलं। सांगलीच्या गोंधळेवाडी इथून पंढरपूरसाठी निघालेल्या चैत्रवारी दरम्यान मेंढरांचा रिंगण सोहळा पार पडला। पंढरपूरकडे मार्गस्थ होताना श्री संत बाळूमामांच्या मेंढरांनी श्री संत बागडे बाबांच्या पालखीभोवती रिंगण घातलं। टाळ मृदंगाचा निनाद, विठ्ठल नामस्मरणाचा गजर यामुळे हे रिंगण डोळ्यांचं पारणं फेडणारं ठरलं। वणीगडावर जाणाऱ्या भाविकांसाठी मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात केलेला आहे। रविवारी खानदेशातून मालेगावात येणाऱ्या देवीच्या मानाच्या रथाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त तैनात केला। शहरातील मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे। येवला तालुक्यातील पाटोद्यामध्ये गेल्या 7 दिवसांपासून रामराव महाराज ढोक यांची श्रीराम कथा पठण सुरू होती। पाटोद्याच्या हरिनाम सप्ताहाला यंदा 50 वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्तानं श्रीराम कथेचं आयोजन केलं होतं। छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी पहिल्या 34 किलोमीटर टप्प्यातील कामाची निविदा प्रकाशित केली। यामध्ये रेल्वे प्रवासी गाड्यांसह मालगाड्या थांबवण्याची सुविधा विकसित करण्यात आलेली आहे। सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयामध्ये अत्याधुनिक आयसीयू, सोनोग्राफी, शवविच्छेदन विभागाचं लोकार्पण झालेलं आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं। या अत्याधुनिक सुविधांमुळे सर्वसामान्यांना फायदा होणार असल्याचं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं। रत्नागिरी जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या। झाडांच्या फांद्या घरांवर पडल्यानं अनेक ठिकाणी घरांची मोठी पडझड झाली, तर वादळी पावसामुळे फळबागांचंही मोठं नुकसान झालं। संभाजीनगरात गारपीट तसंच पावसाचा इशारा देण्यात आलाय। 31 मार्चला शहरासह जिल्ह्यात वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मुळशी तालुक्यात खारावडेमध्ये अज्ञात व्यक्तीनं आंब्यांच्या झाडांना आग लावली। आगीत झाडं पूर्णपणे जळून खाक झाली। 2 एकरात ही आग पसरली होती। यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। जळगावच्या बोदवडमध्ये कापसाच्या जिनिंगला आग लागली होती। यात लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झालाय। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। वाशिममध्ये नाफेडकडून तूर आणि हरभरा खरेदीला वेग आलेला आहे। नाफेडकडून आतापर्यंत 16,159 क्विंटल मालाची खरेदी करण्यात आली आहे। खुल्या बाजारात तूर आणि हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडला पसंती दिली आहे। पालघरच्या दापचारी दुग्ध प्रकल्पातला वीज पुरवठा 3 दिवसांपासून खंडित आहे। त्यामुळे दुग्ध प्रकल्पातील 400 पेक्षा अधिक कृषी युनिट धारक शेतकरी अंधारात आहेत। दुग्ध प्रकल्पानं वीज बिल न भरल्यानं वीज पुरवठा खंडित केला।